सध्या देशात प्रश्नहीन समाज निर्माण करण्यात सध्या जे राज्यकर्ते यशस्वी झालेत, महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नाचे कोणाला गांभीर्य वाटत नाही. देशात नेमकं काय सुरू आहे याची खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. आष्टा येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सध्या प्रश्नहीन समाज निर्माण करण्यात राज्यकर्ते यशस्वी झालेत. महागाई, बेरोजगारी सारख्या प्रश्नांचे कोणाला गांभीर्य वाटत नाही, हे दुर्दैव आहे. देशात नेमकं काय चाललेलं आहे याची खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था संपली आहे. आता जनतेने शोध वाचन चालू करायला हवंय, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान स्वर्गीय शिंदे साहेब व माझ्या मागेच ही इमारत बांधण्याचा प्रयत्न होता, मात्र अनेक तांत्रिक अडचणी होत्या. आज अतिशय सुंदर आणि भव्य इमारत उभा राहिलेली पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही ते म्हणाले. तर तुम्हाला कळतं खरं काय चाललं. आणि म्हणून आता YouTube नावाची व्यवस्था आहे, त्याच्यावर गेलं की कळतं काय चाललंय. तो म्हणतो इकडं एवढे मारले, तो म्हणतो तिकडे एवढीच मारले. खरी माहिती समाजासमोर येण्याचे काही मार्ग आहेत, तेही आता हळूहळू बंद होतील असं मला वाटतं. आज महागाई हा फार विषय राहिलेला नाही. तुम्ही सगळे प्रचंड श्रीमंत झालेला आहात. 150 रुपये पेट्रोल झालं तरी तुम्हाला चिंता नाही. रॉकेलचा तर आता पत्त्याच नाही. पण जे गॅसचं सिलेंडर आहे, ते गॅसचं सिलेंडरही सारखं वाढतंय. पण तुम्ही इतके श्रीमंत झालेले आहात की तुम्हाला काही चिंताच नाही. घरी पैसा पडू नये आपल्या. कसली महागाई आणि कसलं काय विवेक. काही 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 समाजात महागाई नाही, बेरोजगारीचा तर विषयच नाही. आपली सगळी पोरं कामाला लागलेली आहेत. काय कोणाला काम काम काय करायचं हा प्रश्न आहे. बेरोजगारीचा काहीच समस्या नाही या देशात. आम्हीच येणे सांगतोय अरे बेरोजगारी वाढलेली आहे देशात, रेट वाढलेला आहे, बेकारीचा रेट वाढलेला आहे. समस्याच राहिलेली नाही. बेकारी नाही, महागाई नाही, महिलांच्यावर तर अत्याचार होतच नाही. अत्याचारच नाही सुंदरराव दादा, अत्याचारच होत नाही महिलांच्यावर. सगळ्या सुरक्षित आहेत. जे जे प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात पूर्वी होते ते आता राहिलेले नाही. विलासराव राहिलेत. हेच घेऊन तुम्ही प्रचार करत होता. पण लोक म्हणली येडी आहेत, प्रश्न दुसरेच आहेत, हे काय सांगतायत. म्हणून खरे प्रश्न काय आहेत ते आपण सांगून काय उपयोग. खरे प्रश्न सांगायला गेलं तर लोक आता येड्यात काढतात. हे काय बोलतोय, तिकडे काय चाललंय, आणि हे काय बोलतोय. त्यामुळं प्रश्नहीन, प्रश्न नसलेला समाज तयार करण्यात आता यश मिळालेलं आहे. त्यामुळे आता मोठा रस्ता करणे, प्रचंड मोठ्या प्रमाणात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे. आता अशी मानसिकता तुमची माझी नाही, सोशल मीडियातनं तयार करण्याचा प्रयत्न चालू.